नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या कण्याची तिखट लापशी. हा एक पौष्टिक आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. तर हे बनवण्यासाठी आपण इथे 1 कप तांदळाच्या कण्या घेतल्या. कण्या नसतील तर आपण तांदूळ घेऊन मिक्सरला फिरवून असे जाडसर बारीक करून घेऊ शकतो. तर यात हे आपल्याला असे स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने आपण हे असे छान धुवून घेणार आहोत. इथे तांदूळ धुवून झालेले आहेत आणि पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं. तेल छान गरम झालं की यात 1 ते 2 टीस्पून बारीक कापलेला लसूण घालायचा, मोहरी घालायची 1 टीस्पून, हिंग घालायचा अर्धा टीस्पून, बारीक कापलेले 1 ते 2 कांदे घालायचे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे. नाश्त्यासाठी रात्रीच्या जेवणात आपण हे बनवू शकतो. पचायला पण हलकी आहे. तर इथे आपण कांदा याच्यामध्ये घातला आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे घालायचे आणि हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. तर याला फोडणीच्या कण्या असंही म्हणतात. इथे आपण कढीपत्त्याचे पानं याच्यामध्ये घातले. हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. यात बारीक कापलेली शिमला मिरची आपण 1 घातलेली आहे आणि टोमॅटो घालायचा. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण याच्यामध्ये घालू शकता. तर हे सगळं आपल्याला असं छान परतवून घ्यायचं. इथे आपण 1 टोमॅटो याच्यामध्ये घातलेला आहे. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी, रात्रीच्या जेवणात पण आपण हे बनवू शकतो. तर इथे आपण धुतलेल्या तांदळाच्या कण्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचं. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर हे असं आपल्याला छान परतवून घ्यायचं आणि यात पाणी घालायचं. तर 2 ते 3 वाट्या पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. इथे आपण कोथिंबीर याच्यामध्ये घातली आणि पाणी घालायचं. 2 ते 2.5 वाटी पाणी आपण इथे त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं. तर चवीला खूप छान होतात या तिखट तांदळाच्या कण्या. तर नक्की करून बघा आणि पटकन होतात. इथे आपण चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर 10 मिनिट ह्या शिजवून घ्यायच्या आहे. इथे आपण याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि ह्या शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे ह्या थोड्या झालेल्या आहे. हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपण या होऊ देणार आहोत. तयार झाल्यानंतर आपण दही, लोणचं याच्याबरोबर सर्व करू शकतो. कुकरमध्ये पण आपल्याला हे शिजवून घेता येईल. तर इथे आपली ही तिखट तांदळाची लापसी तयार झालेली आहे. सोपी आणि झटपट रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील.